झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे पोट विकार आणि खास करून पोट विकारांमध्ये अतिशय कॉमनली आढळणारा आजार ऍसिडिटी किंवा ज्याला आम्लपित्त असं संबोधलं जातं मराठी परिभाषेत, आणि त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता यावरती आपण खास करून आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर अमित मायदेव आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अमित मायदेव यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अमित मायदेव हे केवळ महाराष्ट्र किंवा भारतालाच नव्हे तर जगामधील सर्वच सर्जन्स आणि एंडोस्कोपिस्टना सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. कारण जगातील विविध मान्यवर युनिव्हर्सिटीमध्ये, मग ती हार्वर्ड युनिव्हर्सिटी असो किंवा ब्रेव्हर्ली हिल्समधील हॉस्पिटल्स असो, आज व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून डॉक्टर अमित मायदेव केवळ भारतातील युनिव्हर्सिटीजमध्येच नव्हे तर परदेशातील युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा एंडोस्कोपीचं ज्ञान देण्यासाठी जात आहेत. पूर्वीच्या काळी परदेशातील डॉक्टर्स भारतातील डॉक्टर्स परदेशामध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय टेक्नॉलॉजीसाठी. पण खास करून आज एंडोस्कोपीसाठी जगभरातील सर्जन्स आणि एंडोस्कोपिस्ट डॉक्टर अमित मायदेव यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. आणि ही भारताला एक स्पृहणीय अशी गोष्ट आहे. आणि त्यांच्या ह्या एकंदरीतच ह्या वैद्यकीय क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल आणि खास करून एंडोस्कोपी किंवा पोट विकारांमधील विविध प्रकारचं निदान आणि उपचार करण्यामधील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. अभिनंदन सर आपलं. 20 तारखेला ह्या येत्या 20 तारखेला डॉक्टरांना पुरस्कार दिल्लीला दिला जाणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमात खास करून आपण ह्याच्याबद्दल एसिडिटी आणि त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन या विषयावर चर्चा करत आहोत. डॉक्टर अमित मायदेव यांची एक ओळख अजून एक करून द्यायची झाली तर भारतातील पहिले व्हिडिओ एंडोस्कोपिस्ट, मुंबईमधील पहिलं पोट विकार केंद्र सुरू करणारे डॉक्टर आहेत डॉक्टर अमित मायदेव. आणि सध्या बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेसचे प्रमुख म्हणून डॉक्टर अमित मायदेव कार्यरत आहेत. बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस हे परळ ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी 4थ्या मजल्यावरती हे इन्स्टिट्यूट आहे, शिरोडकर हायस्कूल समोर परळ या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी. महत्वाचं आहे की ही आज जगभरातील किंवा भारतातील एक अग्रगण्य अशी संस्था आहे ज्या ठिकाणी पोट विकारांवरील सर्व निदान आणि उपचार एकत्रितपणे एका छताखाली केले जातात. जरी ह्या इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक उपचार डॉक्टर अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असले तरी एक महत्वाची गोष्ट डॉक्टर अमित मायदेव यांनी केलेली आहे की हे उपचार सर्वसामान्यांना परवडतील अशा दरामध्ये उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. आणि त्यामुळे जरूर आपण आजच्या कार्यक्रम बघत असताना बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेसचा नंबर टिपून घ्या. आपल्याला पोट विकारांविषयी अधिक माहिती हवी असेल, ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन क्लिनिक सुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं आहे, त्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण जरूर घेऊ शकता. डॉक्टरांच्या ठिकाणी थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर सर आज मला या ठिकाणी सर्वप्रथम असं विचारावं वाटतं की पोट विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना आज गेली अनेक वर्ष आपण कार्यरत आहात. सुरुवात केली आपण व्हिडिओ एंडोस्कोपीची मुंबईमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा. तर कुठल्या प्रकारचे रुग्ण आपल्याला जास्त करून आढळतात आणि एकंदरीतच डायजेस्टिव्ह सिस्टीम ही सगळ्यात मोठी सिस्टीम आहे म्हणायला हरकत नाही एक आपल्या मेडिकल सायन्स मधली. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात काय सांगता येईल? हो, आता शरीरामधल्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्स आहेत त्याच्यामधली पचन संस्था जी आहे ती अतिशय चमत्कारिक असते. आणि या पचन संस्थेचे बरेच वेगवेगळे अवयव त्याच्यामध्ये काम करत असतात आणि त्याच्यामुळे पचनाचे वेगवेगळे रोग होऊ शकतात. पण सगळ्यात सर्वसामान्य किंवा सगळ्यात कॉमन आढळणारा रोग म्हणजे ॲसिडिटी, म्हणजे आम्लपित्त जास्त झाल्यामुळे पोटामध्ये जळजळ होते किंवा छातीमध्ये जळजळ होते किंवा पोटाला तडस लागते. त्याच्यानंतर दुसरे जे रोग होतात, दुसरा अतिशय कॉमन रोग म्हणजे आतडीचे रोग आणि त्याच्यामध्ये बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन हे हल्लीच्या काळात फार कॉमनली आढळलं जातं. तसंच काही जणांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हणतात, म्हणजे शौचाला साफ होत नसतं किंवा मग जास्त वेळा शौचाला जायला लागतं किंवा पोट फुगत असतं, पोटामध्ये गॅसेस होत असतात. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आम्हाला हल्ली फार कॉमनली आढळले जातात. ओके, आपण हे आता सर सांगितलं की हे ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता हा अतिशय कॉमनली आढळणारा आजार आणि कदाचित म्हणूनच आपण आज बलदोता इन्स्टिट्यूटमध्ये ऍसिडिटी क्लिनिक आणि कॉन्स्टिपेशन सुरू केले. काय संकल्पना आहे की हे वेगळं क्लिनिक पोटविकार केंद्रामध्ये सुरू करण्याची? नाही, आता गेल्या 15-20 वर्षामध्ये मी बघत आलेलो आहे की हल्लीच्या काळामध्ये ॲसिडिटीचे एवढे रुग्ण वाढायला लागलेले आहेत की मी शेवटी एक वेगळं ॲसिडिटीचं क्लिनिकच चालू करायचं ठरवलं. म्हणजे एक वेगळा दिवसच असा त्याच्याकरता ठेवून दिला की ॲसिडिटी होणारे सगळ्या पेशंट्सना त्या दिवशी आम्ही बोलवतो. म्हणजे त्या सगळ्यांना शांतपणे आम्हाला तपासता येतं, त्यांच्या रोगाचं निदान करता येतं आणि त्याच्यानंतर मग त्याप्रमाणे त्यांचा इलाज करता येतो. आणि ॲसिडिटी हे काय फार लाईटली घेण्यासारखी गोष्ट नसते. कारण ॲसिडिटी लोकांना वाटतं की ॲसिडिटी म्हणजे फार सोपं आहे, साधा रोग आहे.
पण एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपल्याला खूप वर्षापासून ॲसिडिटी असेल तर हे एखाद वेळेस आतमध्ये होणाऱ्या कर्करोगाचं एक पहिलं चिन्ह असू शकतं. त्याच्यामुळे ॲसिडिटीकडे निग्लेक्ट करणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण ॲसिडिटी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समुळे होते, एच पायलोरी जंतूंमुळे होते. ॲसिडिटीमुळे वेगवेगळे रोग होऊ शकतात, अल्सर्स होऊ शकतात आणि शिवाय कॅन्सर पण होऊ शकतो. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आता सांगितलीत की ॲसिडिटीमुळे कधी कधी कॅन्सरपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. तसंच कॉन्स्टिपेशन बद्दलही सांगता येईल का? कॉन्स्टिपेशन किंवा वारंवार होणारी बद्धकोष्ठता कॅन्सरचं लक्षण ठरू शकते का? असं म्हणता येणार नाही, कारण काही काही जणांना, काही काही पेशंट्सनं खूप वर्षापासून कॉन्स्टिपेशन असतं आणि ज्या ज्या लोकांना खूप वर्षापासून कॉन्स्टिपेशन असतं ते युजली कुठल्या कर्करोगाचं किंवा कॅन्सरचं लक्षण नसतं. पण नॉर्मली नेहमी जर चांगलं शौचालय होत असेल पण गेल्या काही महिन्यापासून, गेल्या काही दिवसापासून सडनली जर बद्धकोष्ठता व्हायला लागली तर ते कॅन्सरचं मात्र नक्कीच लक्षण असू शकतं. त्याच्यामुळे रिसेंट ऑनसेट किंवा रिसेंटली बदललेले शौचालय होण्याची पद्धत, म्हणजे काही काही जणांना बद्धकोष्ठता सडनली होते, नॉर्मली होत नसते. नॉर्मली नेहमीप्रमाणे शौचालय होत असतं. बरोबर. त्याच्यामुळे असे जे रुग्ण असतात त्यांचे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स किंवा निदान करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज बलदोता इन्स्टिट्यूटमध्ये ॲसिडिटी क्लिनिक दर मंगळवारी सुरू करण्यात आलेलं आहे. आपण संपर्कासाठी क्रमांकही लिहून घेऊ शकता. आणि कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेसाठी सुद्धा गुरुवारी खास करून ह्या रुग्णांसाठी क्लिनिक सुरू केले गेले. सगळ्यात महत्त्वाचं की माफक दरामध्ये, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये हे सर्व निदान आणि उपचार उपलब्ध करून दिले गेलेले डॉक्टर अमित मैदेव यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ह्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर, आपण आता सांगितलं की हे अतिशय महत्त्वाचे दोन टॉपिक आहेत, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता. पण तिकडे जाण्याआधी एक पोट विकार तज्ज्ञ म्हणून आमच्या प्रेक्षकांना थोडीशी डायजेशन विषयी किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयी सांगा. हो, मी थोडक्यामध्ये सांगतो की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचन संस्था जी आहे ती अतिशय चमत्कारिक आहे. म्हणजे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये पॅन्डोरास बॉक्स असं म्हणतो. आपण लॅपटॉपवर जर आपण आता बघितलं तर लॅपटॉपचं जर चित्र जर आपल्याला इकडे जर घेता आलं तर इथे आपल्याला दिसेल की ही संपूर्ण पचन संस्था आहे. आणि पचन तो जठरामध्ये आम्ल पित्ताशी जेवणाचं मिश्रण होतं. ते मिश्रण झाल्यानंतर मिश्रण झालेलं अन्न छोट्या आतडीमध्ये येतं. छोट्या आतडीची जी सुरुवात आहे त्याला डिओडेनम असं म्हणतात. आणि या छोट्या आतडीच्या सुरुवातीला यकृतामधला रस म्हणजे पित्तरस ह्या पित्ताशयामधनं असा खाली येतो. आणि तसंच इकडे असलेलं स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास ह्याच्यातला रस पण आतमध्ये येतो आणि खरी पचनाला सुरुवात होते. आणि मग हे पचन झालेलं अन्न पुढे छोट्या आतडीच्या आतमध्ये येतं आणि छोट्या आतडीच्या आतमध्ये अन्नामध्ये असलेले सगळे चांगले पदार्थ शोषण केले जातात आणि मग जो मळ उरतो तो मोठ्या आतडीतनं बाहेर पडतो. अशी ही पचन संस्था आहे आणि पचनक्रिया आहे. सर, पोटविकार तज्ज्ञ म्हणून ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेबरोबरच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स म्हणजे पोटातले होणारे खडे, मग ते पित्ताचे खडे असोत, कारण गॉल ब्लॅडर स्टोन्स हे अतिशय कॉमनली आढळणार आहेत, किंवा पॅनक्रियाजमधले होणारे खडे असोत, किंवा विविध प्रकारचे इतर खड्यांचेही आपल्याला ट्रीटमेंट किंवा निदान करावं लागत असेल तर ह्याच्यासाठी सुद्धा आपण काही वेगळं क्लिनिक किंवा काही वेगळी ट्रीटमेंट अशा रुग्णांसाठी सुरू केलेली आहे का? हो, कारण आपल्या देशामध्ये पित्ताशयामध्ये होणारे खडे किंवा पित्ताच्या नलिकेत होणारे खडे आणि स्वादुपिंडात होणारे खडे म्हणजे पॅनक्रियाटिक स्टोन्स हे अतिशय कॉमन आहेत. आणि त्याच्याकरता आता ॲसिडिटी क्लिनिक आम्ही चालू केलंय, बद्धकोष्ठतेचं क्लिनिक चालू केलंय. आता काहीच महिन्यामध्ये आम्ही स्टोन क्लिनिक पण चालू करणार आहोत. म्हणजे सगळ्या खडे होणाऱ्या पेशंट्सनं आम्ही कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीच्या वाटेनी हे खडे आम्ही काढू शकू अशा प्रकारे एक क्लिनिक चालू करणार आहोत. आणि एक कर्करोगाचं पण क्लिनिक चालू करणार आहोत. पोटाचे सगळे कर्करोग, अन्ननलिकेचा, जठराचा, मोठ्या आतडीचा, छोट्या आतडीचा, स्वादुपिंडाचा, यकृताचा, सगळ्या प्रकारचे कर्करोग. झी 24 तास एक पाऊल पुढे.